क्या होता है भैया, यहाँ पर जिंदा रहना, और प्रोसेस का मतलब कुछ ना कुछ तो भी मैकेनिज्म चल रहा है। तो हमारे बॉडी के अंदर कुछ कुछ ऐसे सर्टन यहाँ पर भैया प्रोसेसेस है, अगर वो अपनी बॉडी परफॉर्म ना करे तो हमारी जान भी जा सकती है। ट्रांसपोर्टेशन इन प्लांट देखने वाले, उसके बाद एक्सक्रीशन इन ह्यूमन और प्लांट के बारे में देखने वाले, एंड कंट्रोल एंड कोऑर्डिनेशन, ये भी एक टाइप की लाइफ प्रोसेस होती है। ये सारी चीजें करते हुए अपने प्लांट ने खुद का खाना खुद बना लिया बाय द मेकॅनिझम ऑफ। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? आय होप सर्व एकदम मजेत. मी तुमचा बायोलॉजी टीचर स्वागत करतोय याच्या मोस्ट अमेझिंग प्लॅटफॉर्म नेम @biologywala.com. तर सर्वजण कशा आहात? एकदम मजेत का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आजपर्यंत बघा 9th स्टँडर्डचा माझा अख्खा. आता आपण बोलूत आपल्या पोर्शन बद्दल. आता आपल्या पोर्शन मध्ये बघा की बायोलॉजीच्या पोर्शन मध्ये लेसन नंबर आपल्याला किती होते, या युनिट टेस्ट साठी आपल्याला किती आहेत? 15 आणि 16. टोटल माझे 15 आणि 16 दोन्हीही शिकून झाले आहेत. व त्याच्यासोबत तुम्हाला मी मॅरेथॉनही घेतली ती, महासायन्स मॅरेथॉन. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं पण आहे की तुम्हाला पेपरला क्वेश्चन्स कसे येतील, तुम्हाला काय काय लिहायचं आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत बघा 9th स्टँडर्डचा माझा अख्खा पोर्शन क्लिअर झाला आहे. आता फक्त आपला उरलेला आहे एक बायोलॉजीचा एक लेसन, लेसन नंबर 17, आणि केमिस्ट्रीचे 2 लेसन 13 आणि 14, कार्बन अन इम्पॉर्टंट कंपाऊंड आणि 14 सबस्टेन्स इन कॉमन यूज. ठीक आहे. तर बघा आतापर्यंत आपण 9th स्टँडर्डच्या एवढं सगळं सिलेबस शिकत आलो, पण कधी तुम्हाला मी माझं इंट्रोडक्शन दिलं नाही. तुम्हाला आज मी माझं इंट्रोडक्शन देत आहे की, आणि त्याचबरोबर आज मी घेऊन येणार आहे की आपला लेसन नंबर 15 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, याचा आज मी एक वन शॉट घेतला आहे. काय वन शॉट मध्ये याच्यामध्ये मी सांगणार आहे लेसन नंबर 15चे काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स जे एक्झामला तुमच्यासाठी येऊही शकतात. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वजणांना? तर ठीक आहे. तर नमस्कार, माझं नाव निरंजन स्वामी आहे. ठीक आहे. माझं नाव निरंजन वीरभद्र स्वामी आहे आणि मीही करंटली 9th स्टँडर्ड मध्ये शिकत आहे. माझं क्वालिफिकेशन सध्या 9th स्टँडर्ड मध्ये शिकत आहे. करंटली मी 9th स्टँडर्ड मध्ये शिकत आहे आणि याच्याही पुढे अजून मी शिकत राहणार आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र बोर्डच्या 9th स्टँडर्डचं जे आपलं सायन्सचं टेक्स्टबुक आहे, त्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये मी मास्टर्स केलेलं आहे. म्हणजेच की बायोलॉजीमध्ये माझं मास्टर्स झालेलं आहे 9th स्टँडर्डच्या महाराष्ट्र बोर्ड टेक्स्टबुकमध्ये. ठीक आहे. तर 9th स्टँडर्डचं माझं मास्टर्स झालेलं आहे बायोलॉजीमध्ये. त्याचबरोबर त्यामुळे तुम्हाला मी शिकवायला कॅपेबल आहे. ठीक आहे. क्लिअर. तर चला वळूयात आपल्या अभ्यासाकडे आणि करूयात आपली ही वन शॉट स्टार्ट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जाणून घेऊयात लेसन नंबर 15चे इम्पॉर्टंट पॉईंट्स काय काय आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण पाहून घेत इम्पॉर्टंट काय काय आहे लेसन नंबर 15 मध्ये. सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ट्रान्सपोर्टेशन. तर सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट पार्ट आहे ट्रान्सपोर्टेशन. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एक्सक्रीशन. एक्सक्रीशन नंतर एक थर्ड मेन पार्ट आहे आपला कोऑर्डिनेशन. तर हे 3 पार्ट महत्वाचे आहेत. सॉरी. तर हे 3 पार्ट मिळून आपल्याला हा लेसन बनलेला आहे, ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रीशन आणि कोऑर्डिनेशन. तर ठीक आहे. त्याचा आपण एक एक पार्ट डिस्कस करूयात. मी अख्खा लेसन शिकवणार नाहीये, फक्त या 3 टॉपिक पैकी सगळ्यात पहिले ट्रान्सपोर्टेशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, एक्सक्रीशन मध्ये काय आणि कोऑर्डिनेशन मध्ये काय. ठीक आहे. तर खरं चला ठीक आहे, करूयात आपल्या वन शॉटला सुरुवात. ठीक आहे. तर बघून घ्या इथे. ट्रान्सपोर्टेशन मध्ये सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट तुम्हाला येणार आहे बघा तुमचं रूट प्रेशर थिअरी. ही थिअरी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ही थिअरी तुमच्या एक्झामलाही येऊ शकते. ठीक आहे. एक प्रकारे आज समजून घ्या, हा व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट सांगणार आहे लेसन नंबर 15चं पेपरला येणार काय. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले पाहून घेऊयात रूट प्रेशर. आता रूट प्रेशर म्हणजे काय, याच्यामध्ये एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट करतो. अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेटेड इन प्लांट टू पुश द वॉटर अपवर्ड डायरेक्शन इन द प्लांट ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज रूट प्रेशर थिअरी.
म्हणजेच की आता हे बघा, हे तुमचं एक प्लांट आहे, हे त्याचे रूट्स, आता हे तुमचा फ्लावर आहे, ठीक आहे, ते लीफ, ठीक आहे, ठीक आहे, हे लीफ, इथून वॉटर आहे बघा, हे वॉटर हे रूट्स थ्रू ऍब्झॉर्ब केलं जातं, हे रूट्स थ्रू वॉटर ऍब्झॉर्ब केलं जातं. मग हे वॉटर एक मेम्ब्रेन असते, ठीक आहे, या मेम्ब्रेन थ्रू हे वॉटर पास होतं वरती. तुम्हाला एकदम डायग्राम आहे का? हो. आपलं हे तुमचं वॉटर बघा इथून एक पास होतंय बघा, तुमचा पेज नंबर 164 वरती 15.2 तुमची ही डायग्राम आहे बघा. ऑब्झर्वेशन विथ द हेल्प ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये पाहतो बघा आपण एक कॉर्टेक्स म्हणून एक लेअर आहे, कॉर्टेक्स, ठीक आहे, त्या कॉर्टेक्स लेअर थ्रू हे वॉटर वरती ऍब्झॉर्ब केलं जातं, बरोबर, ठीक आहे. हे वॉटर आपल्याला टिप पर्यंत पोहोचवायचं आहे. तर वॉटरला कोणता टिश्यू ट्रान्सपोर्ट करतो? म्हणजेच ही जायलम. जायलम म्हणजे वॉटर आणि फेनिलम म्हणजे फूड, ठीक आहे. इथून ते वॉटर इथे ट्रान्सपोर्ट होते. कसं होते? एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर जनरेट केला जातोय, तो प्रेशर वरती पाठवते, त्या प्रेशर थ्रू ते वॉटर वर जाते. मग त्या प्रेशरला म्हणणार आपण रूट प्रेशर थिअरी. ही होती तुमची रूट प्रेशर थिअरी. ही खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. वॉटर्स अँड मिनरल्स आर ऍब्झॉर्ब फ्रॉम द नियरेस्ट सॉइल बाय द रूट सेल. The entry of water into root cell is done by the osmosis as per the concentration gradient. बरोबर. The water moving from higher concentration toward the lower concentration by passing a membrane is called osmosis. Osmosis म्हणजे काय? The passing of water from higher concentration to lower concentration by passing through a layer. By passing through a layer, it's called osmosis. वॉटर हायर कॉन्सन्ट्रेशन पासून ते लोअर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत, हे बघा, हे हाय आहे, बरोबर, हायर पासून चालला आहे लोअर. वॉटर मुव्हिंग फ्रॉम, थांबा इथे एक साइडला दिसतंय, थांबा इथे नाही, तुम्हाला इथे दाखवतो, हे बघा, हायर हे आहे लोअर, वॉटर, ठीक आहे. आता हे आहे वॉटर बघा, ठीक आहे. आता हे मूव होत आहे हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन बाय पासिंग थ्रू अ मेम्ब्रेन. आता बघा इथे एक मेम्ब्रेन लागते, ठीक आहे, ही मेम्ब्रेन आहे. वॉटर मूव्हिंग फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन बाय पासिंग अ मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. काय म्हणतात त्याला? हे ऑस्मोसिस हे म्हणलं जातं, ठीक आहे. तर ही होती ट्रान्सपोर्टेशन मध्ये. आपल्याला रूट प्रेशर एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर रूट प्रेशर कोणत्या कोणत्या प्लांट्स मध्ये ऍप्लिकेबल आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. अप टू हाईट ऑफ 6 to 7 meters. अप टू हाईट ऑफ 6 to 7 meters. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चनला नक्की येऊ शकतो. रूट प्रेशर थिअरी ही इम्पॉर्टंट, ही थिअरी इम्पॉर्टंट करा. एक्सरसाइज मध्ये ऐका, बघा, असेल तर लर्न करा. ही थिअरी इम्पॉर्टंट आहे ट्रान्सपोर्टेशन मध्ये. आणि हे दोन लक्षात ठेवा, हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन्सला नक्की येणार. तर ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशन पार्ट मध्ये फक्त एवढंच. आता आपण पाहणार आहोत एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन एक्झॅक्टली कसं ऑकर होतं ते पाहूयात आपण, ठीक आहे. ठीक आहे, आता एक्सक्रीशन पाहणार आहोत आपण. आता एक्सक्रीशन मध्ये बघा, तुम्हाला सगळ्यात पुढे सांगतो एक्सक्रीशन. एक्सक्रीशनची डेफिनेशन काय? द रिमूव्हल ऑफ एक्सक्रीशन म्हणजे द रिमूव्हल ऑफ हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. तर एक्सक्रीशन
ह्युमन बिंग मध्ये पण ऑकर होतं, प्लांट मध्ये पण होतं. पण प्लांट मध्ये कोणता स्पेशल ऑर्गन नाहीये एक्सक्रिशन होण्यासाठी. जेच की ह्युमन मध्ये एक स्पेशल ऑर्गन आहे, त्याच्या थ्रू एक्सक्रिशन ऑकर होतं. क्लिअर? ओके. आता आपण पाहणार आहोत प्लांट मध्ये एक्सक्रिशन ऑकर कसं होतं. आता प्लांट्स मध्ये एक्सक्रिशन कसं ऑकर होत असतं की जसं की आता हे एक प्लांट आहे, ठीक आहे, हे एक प्लांट आहे. ठीक आहे, आता समजा हे एक प्लांट आहे, बरोबर, ही सॉइल आहे. ठीक आहे, समजा आता हे प्लांट आहे. प्लांट आपलं फूड कसं प्रोसेस करतं, सन थ्रू ती हीट घेतं, सनची ती त्याच्यावर हीट पडते, खालून वॉटर घेतं आणि एक फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस होती आणि तिथे त्याचं फूड ते स्वतः बनवू शकतं. ठीक आहे, तिने आता स्वतःचा फूड बनवलेला आहे, बरोबर, क्लिअर. तिने स्वतःचा फूड बनवतो. तो जो फूड बनवतोय प्लांट म्हणल्यावरती तो हार्मफुल वेस्ट क्रिएट करणार, बरोबर. आता हार्मफुल वेस्ट हे क्लिअर करणार, बरोबर. तर ते हार्मफुल वेस्ट आउट कसं करायचं, जसं ह्युमन बिंग मध्ये एक स्पेशल ऑर्गन आहे, पण प्लांट मध्ये आहे का, नाही. तर ह्युमन बिंग मध्ये कसं, हे प्लांट मध्ये कसं पॉसिबल आहे. आता बघा, आता आपण पाहतो आपल्याकडे टोटल किती सीझन आहेत. बघा, सीझन आपल्याकडे 3 सीझन्स आहेत. टोटल आपण बोलताना 3 सीझन बोलतो, पण जॉग्राफिकली 4 सीझन कन्सिडर केले जातात. समर, विंटर, मॉन्सून अँड रेनी सीझन, बरोबर. जर एक स्प्रिंग सीझन असतो, स्प्रिंग सीझन मध्ये काय होतं, झाडांची पानं गळतात. आपण मराठीमध्ये म्हणतो बघा, पानगळती. पानगळती जेव्हा होती झाडाची, तेव्हा झाडाला माहिती असतं एकेकाळी आपले हे पान गळणार आहे. मग पान काय करतो, आपलं झाड काय करतं, जे हार्मफुल वेस्ट आहे ते कुठे कुठे स्टोअर करतं, साइट्स फॉर स्टोरिंग, साइट्स ऑफ स्टोरिंग वेस्ट. बघा, सगळ्यात पहिले ओल्ड जायलम, ओल्ड जायलम मध्ये स्टोअर करतो तो. नेक्स्ट लीफ, फ्रूट, या 3-4 ठिकाणी, अजून काही ठिकाणी असतील, या 3 ठिकाणी हार्मफुल वेस्ट स्टोअर केलं जातं. हे हार्मफुल वेस्ट त्याच्या ठिकाणी स्टोअर केलं, बरोबर. मग जेव्हा हे हार्मफुल, समजा आता हार्मफुल वेस्ट आपण ओल्ड लीफ मध्ये स्टोअर केलं. लीफ म्हणतो बघा, पान गळती झाली, लिफ्ट खाली पडतो, लीफ आपला हा खाली पडला, हार्मफुल वेस्ट गेलं प्लांटच्या बाहेर. फ्रूट मध्ये असेल, आपण म्हणतो बघा कधी कधी झाडालाच फ्रूट कधी कधी असं सडलेलं किंवा खराब झालेलं असतं फ्रूट. ते का होतं, कारण ते सगळं वेस्ट मटेरियल त्या एका फ्रूट मध्ये स्टोअर केलं असतं. ते फ्रूट आपण तोडून घेतो, हार्मफुल वेस्ट आउट झालं. हीच तर थिअरी होती एक्सक्रिशन प्रोसेस मध्ये प्लांट्सची. समजली सर्व जणांना? ठीक आहे, आता आपण पाहूयात ह्युमन बिंग. ठीक आहे, आता बघा, आपण ह्युमन बिंग मध्ये जर पाहायला गेलं, आता जर आपण ह्युमन बिंग मध्ये पाहायला गेलं, सगळ्यात पहिले आपल्याला एक डायग्राम काढावी लागते. ती म्हणजेच की किडनी. आता आपण किडनीची डायग्राम पाहणार आहोत कशी काढायची आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले ठीक आहे, एकच मिनिट, जस्ट मी आलो, 2 मिनिटं आलोच. हा, ओके, ठीक आहे, आता आपण डायग्राम कंटिन्यू करतोय. हे बघा, हे ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आहे, बरोबर. त्याच्यानंतर आता हे बघा, हे असं, बरोबर, हे असं चाललेलं आहे. ठीक आहे, इथे एक पार्ट,
इथे एक पार्ट, इथे एक पार्ट. ठीक आहे, क्लिअर आहे सर्व जणांना कशी डायग्राम काढायची कळते? ठीक आहे. आणि इकडे इकडे आपल्याला हे असं असं काढायचं आहे. ठीक आहे, असं काढलं. इथे पुढे आपल्याला असं एक हे आहेत मेड्युलाज. ठीक आहे, हे मेड्युलाज आहेत. ठीक आहे, हा एवढा पार्ट झाला आपल्या किडनीचा तयार. ठीक आहे, आता आपण इथे काढणार आहोत ब्लॅडर. बरोबर, हे बघा इथून बरोबर. ठीक आहे, हे असं करत आहे. ही होती आपल्याला ही डायग्राम आहे. अशी थोडंसं अजून परफेक्ट असेल. आता मी एक सिंपल डायग्राम काढली जशी मला समजली. ठीक आहे, आता आपण याला लेबलिंग द्यायची सगळ्यात पहिले. तर बघा आता आपण याला लेबलिंग काय जातं, हे ब्लॅडर आहे. ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम तुम्हाला करणं खूप आवश्यक आहे, कारण ही डायग्राम 100% येते. ही डायग्राम कमीत कमी 2 to 3 मार्क्स साठी ही डायग्राम येईल ना तुम्हाला किडनीची. आता हे व्हाईट बोर्ड आहे त्यामुळे चांगली येत नाहीये, तुम्ही नोटबुक मध्ये एकदम छान काढा. ठीक आहे, हे ब्लॅडर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो पार्ट पाहताय तुम्ही याला म्हणतात आपण युरेटर. हा युरेटर झाला. बरोबर, हा जो वरचा एक मसल टाइप आहे त्याला म्हणणार आपण ॲडर्नल ग्लँड. ॲडर्नल ग्लँड. बरोबर. ठीक आहे, सगळ्यात पहिले मग इथे येणार रिनल आर्टरी. त्याच्यानंतर हा जो खालचा आहे त्याला म्हणणार आपण रिनल वेन. हे जे आहे याला म्हणणार आपण किडनी. ठीक आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. बरोबर. त्याच्यानंतर हे आहेत युरेटर, युरेथ्रा. हे आहेत युरेथ्रा. बरोबर. सॉरी इथे युरेटर नाही, इथे युरेथ्रा आहे. हे युरेथ्रा आहे, हे युरेटर आहे पाईप. ठीक आहे, हे युरेटर. त्याच्यानंतर याला काय म्हणायचं आपण कॉर्टेक्स. बरोबर, याला म्हणणार आपण मेड्युला. मेड्युला. आणि हे जे आहे तिथं या पार्टला आपण म्हणणार रिनल पेल्विस. बरोबर. त्याच्यानंतर हा लास्ट पार्ट आहे इन्फेरियर कॅवा. लक्षात घ्या बरं का, ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी IMP. लक्षात ठेवा, तुम्हाला हे जर मास्टर्स करायचं असेल माझ्यासारखं बायोलॉजी मध्ये तर तुम्हाला किडनीची डायग्राम आली पाहिजे, कारण की ही तुमची बेसिक नीड आहे. सगळ्यात पहिले बघा नेम किती आहेत आपले इकडे 1 2 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 9 10 11 12. लक्षात ठेवायचं, जर आपल्या लेबलिंग मध्ये जर 12 नेम्स असेल तर आपली किडनीची डायग्राम क्लिअर. आपण त्याला नाव देऊया, ते आहे आपली किडनी. ठीक आहे, क्लिअर. चला आता बघा ब्लॅडर. ब्लॅडर काय करतं आपल्याला, ब्लॅडर काय करतं, युरिन स्टोर करतं. याचं किती युरिन स्टोर करू शकते 600 500 to 600 ml इतके युरिन आपलं ब्लॅडर स्टोर करू शकतं. युरेटर. युरेटर किडनी पासून युरिन ब्लॅडर पर्यंत पास करतं, एक पाईपचं काम करतं. ब्लॅडर झालं. युरेथ्रा. युरेथ्रा युरिनला बॉडीच्या आउट करण्यासाठी इम्पॉर्टंट असते, बॉडीला आउट करते युरेथ्रा. ब्लॅडर युरिन स्टोर करतो, युरेटर युरिन इकडे पास करतो. बरोबर.
तेच किडनी काय करते, आपले हे लंग्स, किडनी काय करते, आपले ब्लड फिल्टर करते. किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स आहेत, 10 नेफ्रॉन्स आहे. ठीक आहे, किती 10 लाख नेफ्रॉन वर दे, 10 लाख नेफ्रॉन, 10 लाख नेफ्रॉन. नेफ्रॉन इज द फंक्शनल युनिट ऑफ किडनी. ठीक आहे, हे आहे. ठीक आहे, हे सगळे इम्पॉर्टंट आहेत, हे पण लक्षात ठेवा तुम्हाला. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे किडनी, युरेटर, युरेटर ब्लॅडर. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन मी वगैरे सांगणार वगैरे नाही आता काही. किडनी खाली जे जे पॅराग्राफ दिलाय तो पॅराग्राफ आहे, तो पॅराग्राफ व्यवस्थित रीड करून लर्न करायचा आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट, आता डायरेक्ट आपण बोलणार आहोत डायलिसिस कडे. तर डायलिसिस म्हणजे काय माहिती का, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजिनियस कंपाऊंड फ्रॉम द ब्लड. द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजिनियस कंपाऊंड फ्रॉम द ब्लड थ्रू अ मशीन इज कॉल्ड ॲज डायलिसिस. ठीक आहे, डायलिसिस म्हणजे काय तुम्हाला, सेपरेशन ऑफ नायट्रोजिनियस कंपाऊंड. म्हणजे आपलं ब्लड बघा, आपल्याला डेली ब्लड आपलं फिल्टर करायला लागतं, बरोबर. ठीक आहे, एका दिवसामध्ये आपलं ब्लड किती 190 लिटर्स, 40 टाइम्स आपलं ब्लड फिल्टर होत असतं. म्हणजे किती 190 लिटर्स झालं ते ब्लड. ठीक आहे, 40 टाइम्स आपलं ब्लड फिल्टर होत असतं. आता काही काहींच्या किडनीमध्ये इश्यू असतो, सो त्यांना मग डायलिसिस नावाची एक मशीन बनवली गेली आहे सायंटिस्टनी आपल्या. त्याच्यामध्ये काय असतं, म्हणजे डेफिनेशन काय डायलिसिस मशीनची, सेपरेशन ऑफ नायट्रोजिनियस कंपाऊंड. नायट्रोजिनियस कंपाऊंड असतात आपल्या ब्लडमध्ये, त्यांना सेपरेट केलं पाहिजे, ते क्रिएट होत असतात, त्यांना सेपरेट केलं पाहिजे आणि ब्लड प्युरिफाय केलं पाहिजे. डेफिनेशन काय बनती, सेपरेशन ऑफ नायट्रोजिनियस कंपाऊंड फ्रॉम द ब्लड थ्रू अ हेल्प ऑफ अ मशीन इज कॉल्ड डायलिसिस. ठीक आहे, डायलिसिस मध्ये एका टाइमला आपण किती ब्लड पाठवू शकतो, हे येऊ शकतं 500 ml. हे काय पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवा, तुमच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, क्लिअर. चला, आता आपण डायरेक्ट मूव्ह करूया कोऑर्डिनेशन सिस्टीम कडे. आता डायरेक्ट आपण इथं मूव्ह करतोय कोऑर्डिनेशन कडे. ओके, कोऑर्डिनेशन. ठीक आहे, आता कोऑर्डिनेशन पाहून घेऊयात आपण. आता कोऑर्डिनेशन इन प्लांट. कोऑर्डिनेशन मध्ये काय, आता मुवमेंट ऑफ प्लांट. आता त्याच्यामध्ये बघा मुवमेंट ऑफ, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन साठी प्लांट्स मध्ये खूप मोठा पॅराग्राफ आहे. ठीक आहे, कोऑर्डिनेशन साठी कोऑर्डिनेशन. आता आपण इथं पाहत आहोत प्लांट्स. ठीक आहे, मूवमेंट, पहिला पॉइंट, मूवमेंट और ग्रोथ ऑफ प्लांट फ्रॉम द आउटर साइड इज कॉल्ड एज ट्रॉपिक मूवमेंट. ट्रॉपिक मूवमेंट. ठीक आहे, सेकंड पॉइंट. हे जे 4-5 पॉइंट सांगतोय हे का तुमच्या क्वेश्चनचा आन्सरही आहे. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये येऊ शकतं, क्वेश्चन आन्सरच्या फॉर्म मध्ये येऊ शकतं किंवा मॅच द पेअर मध्ये येऊ शकतं. ठीक आहे, मुवमेंट ऑफ प्लांट टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट. झाडाची मुवमेंट जर उन्हाच्या दिशेने होत असेल, सूर्याच्या दिशेने, तर त्या मुवमेंटला म्हणणार आपण फोटोट्रॉपिक मुवमेंट. मुवमेंट ऑफ प्लांट टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड एज फोटोट्रॉपिक मुवमेंट. क्लिअर. नेक्स्ट, आता प्लांटची मुवमेंट होत आहे एका केमिकलच्या दिशेने. ठीक आहे, मुवमेंट ऑफ प्लांट टुवर्ड्स द केमिकल इज कॉल्ड एज केमोट्रॉपिक मुवमेंट. जर झाडाच्या मध्ये एखादा आपण केमिकल स्प्रे केलं, त्याच्यानंतर जर काही चेंज होत असेल त्या झाडाचा, तर त्या मुवमेंटला आपण म्हणणार केमोट्रॉपिक मुवमेंट. ही होती आपली थर्ड. फोर्थ मुवमेंट, मुवमेंट ऑफ प्लांट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी. आपल्या जमिनीच्या दिशेने जर प्लांटची काय मुवमेंट होत असेल तर त्याला बोलणार आपण ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट. क्लिअर. नेक्स्ट, मुवमेंट ऑफ प्लांट टुवर्ड द सोर्स ऑफ वॉटर. आता जर प्लांटची मुवमेंट जर वॉटरच्या दिशेने होत असेल त्याला आपण म्हणणार हायड्रोस्टॅटिक मुवमेंट. हे 4-5 मुवमेंट्स लक्षात ठेवा, नक्की तुमच्या एक्झामसाठी येणार. ठीक आहे, क्लिअर. आता एक आपण डायग्राम पाहूयात. नर्व सेलची पण तुम्हाला डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. नर्व सेलची डायग्राम कशी काढायची ते पाहून घेऊया सगळ्यात पहिले आपण.
हे आहे तुमचं न्यूक्लियस, बरोबर. ठीक आहे, ही अशी डायग्राम आहे तुम्हाला. लेबलिंग कसं द्यायचं याला काय बोलणार आपण सगळ्यात पहिले. न्यूक्लियस, सेल बॉडी, बरोबर. डेंड्राइड, याला काय बोल, इकडे काय लिहिणार आपण, एक्झॉन, बरोबर. नंतर याला काय म्हणणार आपण सगळ्यात पहिले पाहून घ्या. हे जे डॉट डॉट आहेत यांना काय म्हणणार आपण, श्वॉन सेल. श्वॉन सेल याला काय म्हणणार, ही जी स्पेस आहे बघा इथं, याला काय म्हणणार आपण, मायलिन शीत, बरोबर. आणि ही जी लाईन आहे बघा यांना डिवाइड करती, त्यांना काय बोलणार आपण, नोड ऑफ रणवी. नोड ऑफ रणवीर, नोड ऑफ रणवीर. त्याच्यानंतर याला काय म्हणणार आपण, एक्झॉन टर्मिनल, बरोबर. ठीक आहे, ही डायग्राम खाली काय लिहिणार आपण, नर्व सेल. डायग्रामच्या खाली असं नाव लिहायचं आहे. पेपरला आली तर तुम्हाला अशा प्रकारे डायग्राम आणि अशा प्रकारे तुम्हाला ही लेबलिंग द्यायची आहे. ठीक आहे, सर्वजणांना क्लिअर आहे एकदम. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ नर्व सेल. त्याच्यामध्ये आहे बघा सेन्सरी न्यूरॉन, मोटार न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. हे तुम्हाला 3 लक्षात ठेवायचे आहे. सेन्सरी न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम स्किन टुवर्ड्स द ब्रेन और अ स्पाइनल कॉर्ड. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट, motor neuron conduct the impulses from brain towards the motor organ. motor neuron म्हणजे की मसल्स कडे, आपल्या मसल्स कडे. towards the effector organ like muscles. effector organ ला काय म्हणतात म्हणजे मसल्स. ठीक आहे, impulses conducted from brain toward the effector organ like muscles known as motor neurons. ठीक आहे, association neuron म्हणजे काय, association neuron perform the function of integration in the nervous system. हे 3 पॉइंट इम्पॉर्टंट ठेवायचे, एक्झामला नक्की येणार. त्याच्यानंतर ह्युमन नर्वस सिस्टीम. ह्युमन नर्वस सिस्टीम मध्ये किती नर्वस सिस्टीम आहे आपल्याकडे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि असोसिएशन न्यूरॉन सिस्टीम. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ही तुम्हाला येऊ शकते, ही तुम्हाला करायची आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा पेरिफेरल, ह्या 2 नर्वस सिस्टीम आता मोठे आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर येऊ शकते ब्रेनची डायग्राम. ब्रेनची डायग्राम मला इथे काढता येणार नाही, तुम्हाला पण ही प्रिपेअर करून ठेवायची. पण हे युनिट टेस्टला येऊ शकत नाही, एखाद्या वेळेस नाहीच यायची, पण तरी सांगत आहे, करायचं आहे. ठीक आहे, रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शनची जी तुमची डायग्राम आहे बघा ती हाताची, तिथे नंबर्स लिहित 1 2 3 4. त्या नंबर्सला लेबलिंग करायचंय. गुगलवरती जाऊन सर्च करायचं, त्याचं लेबलिंग लिहून घ्यायचं. क्लिअर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे, तर बघा आपले 3 मेन पॉइंट होते, कोऑर्डिनेशन होतं, एक्सक्रीशन होतं आणि ट्रान्सपोर्टेशन. हे 3ही पॉइंट मी कव्हर केले आहेत आणि जे काय होतं तुम्हाला ते मी इम्पॉर्टंट सांगलं आहे. तर मंडळी सर्वजणांना तुम्हाला हा लेक्चर कसा वाटला नक्की सांगा. तर मंडळी एकदम ऑल द बेस्ट तुमच्या एक्झाम साठी. खूप छान पेपर लिहा आणि मस्तपैकी टॉप मारा. ठीक आहे, हे बघा मी मार्क्स जज करत नाही, मी कोणालाही मार्क्सवर जज करत नाही. मी जज करतो तर कॉन्सेप्ट वरती. मी बघत नाही त्याला मार्क्स 20 आउट ऑफ 20 पडले, काही उपयोग नाही. कॉन्सेप्ट क्लिअर आहे का, कॉन्सेप्ट माहिती असेल तर वो काय उपयोग आहे, रटायचं तिथे जाऊन लिहायचं, मार्क्स नो इश्यू, काही उपयोग नाही. आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहे आणि कॉन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायचे असेल बायोलॉजीचे तर तुमच्यासाठी हा सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे बायोलॉजीवाला @biologyवाला.
बाय निरंजन सर हा सगळ्यात इंडियाचा मोस्ट अमेझिंग आणि बेस्ट प्लॅटफॉर्म होत सध्या तुम्ही व्हिडिओ पाहत आहात. तर आपले नक्की व्हिडिओ पाहत राहा, वेगवेगळे मॅरेथॉन येत राहतील. आता मंडळी भेटू आपण एका पुढच्या लेक्चर सोबत. तेवढ्यापुरतं